नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. संविधान कट्ट्याची पायाभरणी. इचलकरंजी येथे 76वा प्रजासत्ताक दिन व प्रतीक लोटके यांच्या वाढदिवसानिमित्ताने संविधानाच्या विचाराचे जनजागरण होण्याच्या उद्देशाने संविधान कट्ट्याची पायाभरणी संपन्न झाली. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे शहर अध्यक्ष अनिल डाळ्या, एक्स BDO अरविंद धरण गुत्तीकर, विजय नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश राणे, श्रमिक संघटनेचे सुनील बारवाड, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अन्नपूर्णा थरकार, राकेश पुराणिक, प्राथमिक शिक्षक निवृत्त संघटनेचे अध्यक्ष गोरखनाथ शिंगाडे, इंदिरा हाऊसिंग सोसायटीच्या संचालिका सुनीता शिंगाडे व विक्रांत दाभोळकर, दीपक नागावकर, बाबासाहेब कोरे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर बांदिगरे, अभिजित नेजकर, कल्पेश शाह, दत्ता पवार, गोपी मरडी, प्रशांत खांडेकर व त्यांची संविधान प्रचारक टीम, सौम्य अपार्टमेंट रिक्षा मित्र मंडळाचे सदस्य दत्ता दनाने, नामदेव फराकटे, तुकाराम जाधव असे अनेक मान्यवर पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा देश हा चालू आहे. सुप्रीम कोर्टानं सुद्धा निर्णय दिला आहे की संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. बाबासाहेबांनी जे प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सांगितलं की वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व्ड इंडिया इंटू कॉन्स्टिट्यूशन इंटू सॉव्हरेन सोशलिस्ट रिपब्लिक अँड सेक्युलर, हा सगळा जो त्यांनी कॉन्स्टिट्यूशन सांगितलं त्या कॉन्स्टिट्यूशनवरच आपला आजचा हा पूर्ण भारत देश हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली चालत आहे. आणि या संविधानाला बदलणार असं कोणी म्हटलं तर पुढे बाप जरी आला तरी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. हे तेव्हा सत्य आहे. हे फक्त पॉलिटिकल लोक भाषणामध्ये सांगत असतात, परंतु ते काही होणार नाही. आणि आज हा जो मित्र प्रथम लोटके आणि आमच्या सर्व मित्रमंडळींनी हा जो इथं संकल्प घेतलेला आहे की संविधानाचं इथं भारत आणि भारतीय नागरिक घडवण्याची जी लोक चळवळ त्यांनी उभी केली आणि या अमृत महोत्सवाच्या संविधान लोकशाहीच्या सन्मानाचा आणि इथं पूर्णपणे प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्यांनी इथं उभा करणार आहेत. एक अतिशय इचलकरंजीमध्ये एक ऐतिहासिक स्वरूप या वास्तूला येणार आहे आणि याबद्दल मी त्या सर्व भागातील नागरिकांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.